नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। रात्री वरातीवरून उशिराने आम्ही घरी आलो, त्यामुळे सकाळी उठायला थोडा लेटच झाला। आज छोटू तर आम्हाला अजूनही राहायला सांगत होतं, पण आता सुट्टी आता संपून आम्ही आमच्या घरी निघालो होतो। आपल्या आयुष्यामध्ये कसं असतं ना, ज्या माणसावर आपण विश्वास ठेवतो तीच माणसं आपल्याला आयुष्यामध्ये दगा देतात, आणि ज्यांचा आपण कधी विचारही करत नाही ती आपल्याला भरपूर प्रेम देऊन जातात। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ज्यांच्याकडून आपल्याला प्रेम मिळाले त्यांनाच प्रेम करायचं, आणि जे आपला वाईट विचार करतात त्यांना तिथंच सोडून जायचं। तर चला, जगाच्या रीतीप्रमाणे जो जसा आहे त्याच्याशी आपण तसंच वागायचं। तर इथे आमच्या भाचीच्या मिस्टरांनी नाही म्हणत असताना सुद्धा आम्हाला इथे अलिबागला सोडलं। ऍक्च्युली गावापासून अलिबाग स्टेशन खूप लांब होतं, तरी सुद्धा त्यांच्या प्रेमापोटी आम्हाला त्यांनी अलिबागला सोडलं। तर इथे अलिबाग वरून आम्ही पनवेलला आलो, आणि पनवेल वरून डहाणू ट्रेनने आम्ही आता भिवंडीला निघालो। तर दुपारी 2:30च्या ट्रेनने आम्ही आलो होतो, त्यामुळे ट्रेनला अजिबात गर्दी नव्हती। त्यात आम्हाला सीटही खूप छान मिळाल्या होत्या, त्यामुळे आम्ही सगळेजण अगदी आरामात बसलो होतो। तर चला, अलिबागच्या सुट्टी संपून अलिबागचे मिनी ब्लॉग पण संपलेले आहेत। आता उद्यापासून तुम्हाला भिवंडीचे सगळे मिनी ब्लॉग पाहायला मिळतील।